पहिल्याच पावसात पितळ उघडं पडलेल्या मिसिंग लिंकवरून विरोधकांनी आरोपांची बरसात केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांच्या आरोपांना उत्तरं दिली आहेत। मिसिंग लिंक सुरक्षित असून मागच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक करता येत नाही म्हणून 2 पानं लिहून 14 कारणं दिल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला। महायुती सरकारची हिम्मत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली आणि आज आपण पाहू शकतो तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली, ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला। कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली। ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले। जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला यांच्या थोबाडावर टिचून। आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर मला आता नुकतेच अशी बातमी कळलेली आहे की मातोश्रीवरती खूप पोटात दुखू लागलंय, पोटात कळा मारतायत, डॉक्टर बोलवण्यात आलेला आहे आणि एरवी एक खाकी गोळी लागते। खाकी गोळी कशासाठी लागते तुम्हाला माहिती आहे? जी जुनी माणसं आहेत त्यांना खाकी गोळी ही एका गोष्टीवरती रामबाण उपाय आहे। तर 10 ते 20 खाकी गोळ्या मागवल्यात। हर्षवर्धन सपकाळांनी काल नाशिकमधल्या पावसावरनं मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला होता। त्यांच्या दाव्यावरून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलाय। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात। एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे। जाऊ द्या नानाभाऊ, चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं। काल नाशिकला ढगफुटी झाली का? नाही। नाशिक परिसरात पंचक्रोशीत झाली का? नाही। ढगफुटी होणार आहे म्हणून शैक्षणिक संस्था, शाळा या बंद करण्याचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्र्यांनी दिला होता। आमचं आंदोलन होऊ नये याकरता पोलिसांकडे आम्हाला प्रशासनाने अडवलं होतं। आता खोटं कोण बोलतंय हे या अफसूक रामाच्या मंदिराच्या पायऱ्यावरूनच याचा पर्दाफाश कुठेतरी झालेला आहे। जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, इथपर्यंत एक व्यक्ती बोलली होती। आता त्या व्यक्तींनी लग्न केलं का, त्यांना मुलं बाळा आहे, याचा तपास आपण सर्व जाणत्या पत्रकारांनी घ्यावा। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं। त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात। महाराष्ट्राची बदनामी हे म्हणजे महाराष्ट्र झाला का? आणि तुम्ही विरोधकांच्यावर वाटेल ते आरोप करता त्यावेळेला ते महाराष्ट्रीयन नसतात का? म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे फक्त देश आणि आम्ही म्हणजे कोण? याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु यांना बोलून काय फरक पडणार? विधानसभेत प्रस्ताव चालू असताना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे